अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित महेश कांबळे यास इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला। संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी काम पाहिले। कोरोचे येथील अल्पवयीन पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पीडित मुलगी नातेवाईकांसोबत बाहेरगावी वास्तव्यास असताना महेश कांबळे याने देखील तिला जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने पुरवणी जबाबात शहापूर पोलीस ठाण्यात नोंदविला होता। या पुरवणी जबाबाच्या आधारे पोलिसांनी महेश कांबळे यास अटक करून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले। दरम्यान कांबळे याच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल केला। सुनावणीवेळी बचाव पक्षाने पुरवणी जबाब उशिराने नोंदविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत फिर्यादीच्या मूळ तक्रारीत महेश कांबळे यांचा कोणताही उल्लेख नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच आरोपीकडून कोणतीही जप्ती, चौकशी अथवा तपासाची कार्यवाही शिल्लक नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला। सरकारी पक्ष फिर्यादीकडून जामिनास हरकत घेण्यात आली। मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत महेश कांबळे यांना सशर्त जामीन मंजूर केला।